हाय फ्रेंड्स, आज आपण लाईन्स हा मेहंदी प्रकार बघणार आहोत. सुरू करूयात. तर लाईन्सचा हा आपण पहिला प्रकार बघणार आहोत. जसं की इथं बघू शकता, आपण आधी एक सिंगल लाईन टाकली आहे. त्यानंतर सेम पॅरलर 2 लाईन्स आपण टाकून घ्यायचं. तर जी आपण पहिली आणि दुसरी लाईन टाकली आहे, त्या 2 मधला गॅप आपण फिल करायचा आहे आणि त्या खाली छोट्या छोट्या स्कॅल्प्स काढून घ्यायच्यात खालच्या लाईनीला. खूप नाजूक नाजूक अशा स्कॅल्प्स घ्यायच्यात आपल्याला, जेणे की आकार उठून दिसन. आता आपण पहिल्या लाईन मध्ये जसे 3 लाईन्स घेतल्या होत्या तसेच सेम काढायचं इकडे पण. आपल्या वरच्या 2 लाईन्स मधला जो गॅप आहे तो फिल करून घेणार आहोत आपण. नंतर खालच्या लाईनला वरच्या प्रमाणे स्कॅल्प्स काढून घेणार आहोत आणि लास्ट पण या स्कॅल्प्सच्या खाली एक एक डॉट देणार आहोत. डॉट देताना देखील ही काळजी घ्यायची की सर्व डॉट सेम आले पाहिजे, छोटे मोठे नसावेत. वरच्या प्रमाणेच आपल्याला 3 लाईन्स घ्यायच्या. वरच्या 2 लाईन्स मधला गॅप फिल करायचा आहे. खालच्या लाईनला सेम स्कॅल्प्स काढून घ्यायचे. त्यानंतर खाली थोड्या अंतरावर एक लाईन काढून त्याला क्रॉस डॉट्स देऊन घ्यायचे. जसं की इथं तुम्ही बघू शकता. ते आपण लाईनचा चौथा प्रकार बघणार आहोत. वरच्या प्रमाणेच 3 लाईन्स काढून घ्यायच्यात. वरच्या 2 लाईन्स फिल करायच्या. ते इथे बघा माझं थोडं चुकलं होतं, पण आपण त्याला सेम प्रेस करून सरळ लाईन काढली तर आकार कुठेही चुकल्यासारखा दिसणार नाही. मेहंदीमध्ये झालेली चूक लपवणं ही सुद्धा एक कला आहे. त्यानंतर आपल्याला हाफ सर्कल्स काढून घ्यायचे स्कॅल्पला लागून. हे हाफ सर्कल्स एकसारखे आकाराचे काढायचे आपल्याला. त्यानंतर या हाफ सर्कल्सच्या जोडून खाली एक आपल्याला लाईन घ्यायची आणि या हाफ सर्कल्स आणि लाईन मधला गॅप आपल्याला फिल करायचा आहे. झाला आपला चौथा आकार लाईन्स मधला. नंतर एक फिनिशिंग लाईन म्हणजे जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओज मध्ये दाखवलं होतं, यालाच आपण एक फिनिशिंग लाईन देऊ शकतो. त्याच डिझाईनवर आहे. त्याच्याने मेहंदीची फिनिशिंग दिसते. आधीचा आणि आताचा फरक तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर आपण दुसरी पद्धत बघणार आहोत.
जसं की इथं आपण थोड्या अंतरावर एक लाईन टाकून घेतोय, जवळपास 1 सेंटीमीटर या. आणि त्याच्यानंतर जे कळ्या काढून घ्यायच्यात आपल्याला. नंतर हा जो वरचा भाग आहे तो आपल्याला शेडिंगने कव्हर करायचा आहे, जसं की इथं बघू शकता. आणि त्यानंतर हा उरलेला खालचा भाग आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. आपण फिनिशिंग लाईन देत आहोत. तर ही सेम प्रोसेस झाल्यावर आपल्याला या लगत या स्केल्पच्या खाली डीप फुल सर्कल्स घ्यायचे आहेत, असं की इथे बघू शकता.